गाढव आणि मिठाचा भार. खूप पूर्वी एक व्यापारी राहत होता. तो मिठाचा व्यापार करायचा. त्याच्याकडे सामान वाहून नेण्यासाठी एक गाढव होते. तो गाढवावर लादलेले मीठ विकायचा. दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्याला ओढा ओलांडावा लागत असे. एकदा त्याचे गाढव ओढ्यात पडले आणि त्यातील बरेचसे मीठ पाण्यात विरघळले. गाढवाच्या पाठीवर मिठाचे वजन कमी असल्याने तो सहज ओढा ओलांडू शकला. गाढव आनंदी होते. पुढच्या प्रवासात गाढव जाणून बुजून ओढ्यात पडला. व्यापाऱ्याला प्राण्याच्या हेतूवर संशय आला. दुसऱ्या दिवशीही गाढवाने जाणून बुजून तीच युक्ती पुन्हा केली. आता त्याच्या मालकाला प्राण्याच्या वाईट हेतूची खात्री झाली. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने गाढवावर भरपूर कापूस लादला. गाढवाने पुन्हा एकदा तीच युक्ती केली. तो ओढ्यात पडला. यावेळी त्याचे ओझे खूप जड झाले. गाढवाने जड ओझे वाहून नेले. पुढे जाणे त्याला खूप थकवणारे होते. गाढवाला आता त्याची चूक कळली. त्याने आता ओढ्यात पडणे थांबवले. त्याला वाटले की युक्त्या खेळणे चांगले नाही. व्यापाऱ्याने गाढवाला चांगला धडा शिकवला होता. शिकवण: तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही वेळा मूर्ख बनवू शकता पण नेहमीच नाही.